अक्कलकोटच्या कार्यक्रमाला जाण्याआधी कार्यक्रमात कोट घालून या असा आयोजकांचा प्रवीण गायकवाड यांना आग्रह होता। कोट घातल्यानं कोणाला लक्ष करायचे ते समजावं असा यामागचा उद्देश असल्याची शंका आता प्रवीण गायकवाड यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना व्यक्त केली। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता नववळण मिळण्याची शक्यता आहे। तसंच प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्यामागे आयोजक देखील सहभागी होते का अशी शंका निर्माण झालेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात गायकवाड यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आपल्या समोर आहेत। खरं तर दादा, तुमच्यावरती हल्ला झाला अक्कलकोटमध्ये, या सगळ्या घटनेचा निषेध होतो, परंतु या घटनेमागे अनेक नवनवे खुलासे येत आहेत। काही वेळापूर्वी जन्मेजय भोसले यांनी म्हटले की या घटनेमध्ये माझा काही संबंध नाही, कुणीतरी मला या सगळ्यामध्ये गुंतवतंय, भडकवतंय, असं तुमच्यावरती त्यांनी आरोप केलेला आहे। नेमकं काय विषय? नाही, कसं आहे, जन्मेजय राजे भोसलेंबद्दल मला आदर आहे। प्रश्न काय आहे की त्यांनी त्यांचा सत्कार माझ्या हस्ते व्हावा, तो नागरिक सत्कार होता, तो अक्कलकोट नगरीमध्ये होता। ते तिथले राजे आहेत, प्रतिष्ठित आहेत, त्यांचं काम मोठं आहे। आता अशा वेळेस एखाद्या पाहुण्याला तुम्ही बोलावता, त्याचं स्वागत कसं असावं, त्याच्याकडे दखल घेतली पाहिजे। सभागृहात जात असताना आम्ही तिघं प्रमुख पाहुणे एकत्र जात असताना माझ्यावर हल्ला होतो, माझ्यावर वंगण तेल टाकलं जातं, माझ्या डोळ्यात जातं, मला दिसत नाही, माझ्यावर खुनी हल्ला होतो। तर कार्यक्रम तसाच चालू राहिला, सत्काराचा कार्यक्रम। मी तर काही कार्यक्रमाच्या आत जाऊ शकलो नाही, सभागृहाच्या दरवाज्यातच ही घटना घडली, त्याचा त्यांनी कुठलाही निषेध केला नाही। पहिली गोष्ट, तो कार्यक्रम तसाच पूर्ण झाला। मी तरीही तिथंच होतो, त्यांच्याच हॉटेलला होतो। त्याच्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधला किंवा काहीतरी करून गुन्हा तरी दाखल झाला पाहिजे, आरोपी सुटले नाही पाहिजे। त्यांनी कुठल्याही आयोजकांनी आणि त्यांच्याकडून कुठली हालचाल माझ्या समोर झालेली नाही आणि अजूनही माझ्याकडे माहिती नाहीये। आता तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याला बोलावता तुमचा सत्कार करून घेण्यासाठी, सकल मराठा समाज असेल, काही शिक्षण संस्था म्हणून नसेल। आता माझा प्रत्यक्ष अनुभव असा आहे की तिथं कुठली हालचाल झाली नाही। मग संशय असा येतो किंवा आपल्याला जाणीवपूर्वक बोलून हे घडून आणलं का, असं मी मत मांडलेलं। मी काही धार्मिक आरोप वगैरे करत नाही, गैरसमज नाही, पण परिस्थितीच अशी आहे की माझ्याबरोबर जो जीवघेणा हल्ला झाला त्याचा किमान कार्यक्रमात निषेध करायला पाहिजे होता, कार्यक्रम काही वेळ थांबवला पाहिजे होता। किमान आम्ही बाबा तिथं आलोय तुमच्या सत्कारासाठी, थोडे कपडे बदलून आपण हा कार्यक्रम करू का? तुम्ही आम्हाला अदखल पात्र करून टाकलं कार्यक्रमातनं। तर हे होते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड। लोकशाहीसाठी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।